आणि ही थेट दृश्य आपल्याला दिसतायत ही पिंपरी चिंचवड मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगलाय। नरसिंग यादव आणि अपमान करावा सुनील सोळुंखे या दोघांमध्ये महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत रंगणार आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी या दोन्ही मल्लांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय। आपण बघतोय डबल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव आपल्याला दिसतोय। महाराष्ट्र केसरीचा थरार या ठिकाणी आपल्याला अनुभवता येणार आहे आणि आपण बघतोय या दोन्ही मल्लांना आश्चर्यकारकरित्या सोळुंखे आश्चर्यकारकरित्या मातीच्या गटातून या फायनल पर्यंत पोहोचलाय। नरसिंग यादव हा भारताचा मल्ल आणि डबल महाराष्ट्र केसरी। नरसिंग यादव इतिहास रचणार का? यापूर्वी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेमध्ये दुहेरी महाराष्ट्र केसरी पटकावलेले अनेक मल्ल आहेत, अनेक पैलवान आहे। महाराष्ट्राच्या या तांबड्या मातीला कुस्तीचा मोठा इतिहास आहे। मॅट वरती ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा रंगणार आहे। आपण बघतोय हे दोन्ही पैलवान लाल गणवेशातला लाल वेशामधला नरसिंग यादव आणि निळ्या वेशामधला सुनील साळुंखे। जे उभे आहेत ते सर्व खाली बसून घ्या। आम्ही सुद्धा खाली बसणार आहोत, बाजूला जाणार आहोत। तुम्हाला कोणती बघण्यासाठी अडचण होणार नाही। सर्वांना विनंती बसून घ्या। कार्यकर्त्यांना विनंती, कार्यकर्ते खाली बसून घ्या। ज्यांनी पिवळे फेटे घातले आहे ते सुद्धा खाली बसून घ्या। पिवळे फेटे घातलेले ते सुद्धा खाली बसा। कुस्ती चालू करा। हो, सरपंच म्हणून जागतिक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होते। हा थरार अनुभवण्यासाठी हजारोंची गर्दी झालेली आहे। पिंपरी चिंचवड मधलं हे मैदान खचाखच भरलेलं आहे। नरसिंग यादव सुनील साळुंखे दोघांमध्ये देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या थराराला सुरुवात झाली आहे। नरसिंग यादव जबरदस्त अत्यंत आक्रमक अशी सुरुवात नरसिंग यादव पकड घेतली। नरसिंग यादवची अत्यंत आक्रमक चढाई आपण बघतोय आणि दरम्यान विसर वाजली। 2 गुणाची कमाई नरसिंग यादवनं 2 गुण कमावलेत। सुरुवातीला आक्रमक चढाई नरसिंग यादवनं केली आहे। नरसिंग यादव हा अनुभवी मल्ल आहे। मुंबईचा हा मल्ल सध्या महाराष्ट्राचं नाव कुस्तीमध्ये रोशन करतोय। मुंबईच्या जोगेश्वरीचा असलेला नरसिंग यादव आणि सुनील साळुंखे या दोघांमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार नरसिंगनं सुरुवातच अत्यंत आक्रमक पद्धतीने केली। 2 गुण पटकावले नरसिंगनं। महाराष्ट्र केसरीचा हा थरार रंगलाय पिंपरी चिंचवडमध्ये। सुनील साळुंखे डाव्या पवित्र्यावर नरसिंग यादव 2 गुण घेत नरसिंगनं आघाडी घेतली आणि नरसिंग इतिहास रचणार का? ही याची मोठी उत्सुकता आहे। डबल महाराष्ट्र केसरी पैलवान या महाराष्ट्राने अनेक पाहिले आहेत, पण या स्पर्धेत नरसिंगला इतिहास रचण्याची संधी आहे। यावेळी सगळ्यात महत्त्वाची बातमी येते ती मुंबईचा नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी झालाय। फायनल मध्ये त्यानं मुंबईच्या सुनील साळुंखेला आसमान दाखवलाय। नरसिंगनं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा पराक्रम केलाय। सलग तिसऱ्यांदा बाजी मारत नरसिंगनं इतिहास रचलेला आहे। फायनल मध्ये सुनील साळुंखेला त्याने चितपट केलेला आहे। नरसिंग यादव महाराष्ट्राचा केसरी झालाय। आताची ही महत्त्वाची बातमी आहे। आपण थेट दृश्यही बघू शकताय। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान। अंजनी गावचे आराराबा पाटील मुंबईचा नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी झालेला आहे। फायनल मध्ये त्याने मुंबईच्या सुनील साळुंखेला आसमान दाखवलाय। नरसिंगनं सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे। नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी आपण थेट दृश्यही बघतोय। कुछ करिए बस बड़ा बोले। चला आणि हे कोळेकर वस्ताद आहेत। मुंबईचा नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी झाला। फायनल मध्ये त्याने मुंबईच्या सुनील साळुंखेला आसमान दाखवलाय। नरसिंगनं सलग तिसऱ्यांदा
महाराष्ट्र केसरी जिंकण्याचा पराक्रम केलाय। सलग तिसऱ्यांदा बाजी मारत नरसिंगनं इतिहास रचलेला आहे। फायनल मध्ये त्याने मुंबईच्या सुनील साळुंखेला चितपट केलेला आहे। नरसिंग यादव महाराष्ट्राचा केसरी। आपण पाहूयाच ह्याच संदर्भातली ही दृश्य कसं चितपट केलंय सुनील साळुंखेला। दादोजी कोंडे पुरस्काराचे मानकरी आंतरराष्ट्रीय पंच वाजवू नका आखाडा प्रमुख बंकट यादव, साइड पंच हनुमान जाधव, कंट्रोलर दिलीप पवार, जुरिया पाटील, मारुती आडकर, ऑलिम्पिक खेळ पवन चौगुले, वेळ अधिकारी आणि जुरिया पाटील। एकीकडे आपण बघतोय एका विंडोमध्ये कशा पद्धतीने त्याने सुनील साळुंखेला चितपट केलं, तर दुसरीकडे त्याचा गौरव पाहतोय। त्याला महाराष्ट्र केसरी हा किताब देण्यात आलेला आहे। तब्बल 30दा त्याला हा किताब मिळालेला आहे। नरसिंग यादवने मुंबईच्या सुनील साळुंखेला चितपट केलेली दृश्य आपण पाहतोय आता। आखाड्या दुसरे कुणी यायचं नाही, परत एक पटाची पकड घेण्याचा प्रयत्न काकेत हा दोघांनी चढवलेला एकमेकाच्या आणि नरसिंग यादवनं बाहेर काढलेला आहे आणि परत एक वेळ गुणाची कमाई केलेली आहे। उजव्या पवित्र्यावर सुनील साळुंखे, डाव्या पवित्र्यावर नरसिंग यादव। दोघेही ग्रॅज्युएट पैलवान आहेत। नरसिंग यादव DYSP आहे, परत एक बाहेर काढलेला आहे नरसिंग आणि गुणाची कमाई। आपण पाहतोय कशा पद्धतीने नरसिंगनं गुणांची कमाई केलेली आहे। त्याने कशा पद्धतीने सुनील साळुंखेला चितपट केलं आणि कशा पद्धतीने त्याने महाराष्ट्र केसरी हा किताब आपल्या नावावर केलाय। पुन्हा एकदा त्यानं इतिहास रचलेला आहे तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचा। अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान। चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान। बुद्धीशिवाय बळ हे थिटाय, बलाशिवाय बुद्धी ही लुळी पांगळी आहे। परत एक पटाची पकड नरसिंग यादवची। ओ शांतता राखा, बाकीच्याने एकलंगी बसवली। पत्रकार मित्र भर लिहून घेणार आहे आणि एकलंगी तोडून सबट केलेले आहे। भारंदाज लावला नरसिंगनं आणि टेक्निकल बॉल नरसिंग यादव विजयी। वाजवू नका अजिबात। आणि आताच आपण पाहिलं नरसिंग यादव महाराष्ट्र केसरी झालेला आहे। धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।